ग्रॅमच्या आपलं रेगा करावत्या. पण काय सांगायचं दर बघून शिना भिवूनच आली. नका म्हणले ताईला दर आहे तर परत जाऊया. तुम्ही पण चला आपण जाऊ सगळीजण आणू. मला काय समजना म्हणली दर बघूनच मी हादरली म्हणली कमी किती बारीक केली काय रे काय अरे हे जुतीला विचार की तुझ्या आंटीला विचार काय आहे की शाबूचा भटोडे येते आपण आता शाबू भटोडे नाही सालपापडी आणि तिला आता सालपापड्या झालं. जरी म्हणलं तरी चालतंय बातोड्या म्हणलं तरी चालतंय. तर बघा अशा बातोड्या झाल्या ते आपल्या सालपापड्या कुठं तुटलं नाही काय नाही एकदम पातळ मस्तपैकी झाले ते. कसे झाले ते एकदम एकदम भारी झाले. आवई करताना पण लय धिंगाणा वाईट धिंगाणा झाला. काय सांगायचं तुम्हाला असं ना पडत कडत राहायचं काय करायचं. येईल त्या दिवसाला तोड तर देवच लागतं या. मी काय केलं सगळ्या सालपापड्या वाळल्यानंतर ना काढल्या आणि हाय अशा बघा सरळ ठेवल्या. जुती माझी गेलती आज खरेदी करायला. सोन्याची खरेदी करायला गेलती. तर तुम्ही मला वाटेल खरंच सोन्याची खरेदी करायला गेलती का. तर तिच्या पुरीच्या कानातल्या तेव्हा काय म्हणते ती बरोबर तुटलंय त्याला ध्यान द्यायचं. मुद्या म्हणते ती नाही मुद्याच म्हणते ती गे हा, पहिल्या मुद्या जलमल्या तेव्हा मुद्या केल्या होत्या मामांनी. आणि ते आता काय झालं त्या झोपल्यानंतर ना उशीर अडकलं आणि तिच्या पण कान विसत शिरला आणि ती फासा जे असतो ती निसटला. ती गेलती बघा आज आणायला. म्हणजे त्यात म्हणले अजून एक अर्धा ग्रॅम टाकून शिना 1 ग्रॅमच्या आपलं रेगा करावत्या. पण काय सांगायचं दर बघून शिना भिवूनच आली. नका म्हणले ताईला दर आहे तर परत जाऊया. तुम्ही पण चला आपण जाऊ सगळीजण आणू. मला काय समजना म्हणली दर बघूनच मी हादरली म्हणली कमी जास्त कायच मला कळलं नाही म्हणली. चितागती 5 मिनिटं उभारली म्हणली एवढं पैसे कुठं आणायचं. तुम्ही संग असले पण कळतंय व ती काय कळणार मी तर लडबडूनच गेली तिथं आणि गेल्यावर. मगाशी जरी मी यांची संग गेली असते तरी पण हिला मी म्हणलं असतं असू दे घे चल इकडं ना तिकडं 1000-2000 परत येईल उधारी आमची हाय. उधारीवर म्हणलं असतं तिला चल बघू परत काय तर करू. पण हिनं काय केलं मी पण घरी नव्हती मी होती खाली राहणार. मला तिनं जायच्या आधी विचारत होतं काय असं तसं जाऊ का असं करू का. मी म्हणलं पुरीच्या दिन त्यात पैसे टाकून ना दणदणीत करून फासं तेवढं नीट बसवून म्हणलं होतं. मला जाताना तिने विचारलं होतं. आल्यावर म्हणते तर मी पण म्हणलं हौसनं आणलं म्हणलं मुद्या दाखव म्हणलं पुरीच्या. मला परत म्हणते कशाच्या मोद्या काय मुलगाचं सोनं मागलंया काय सुद्धा आणलं नाही. रिकामी आली गेली म्हणली मावदाला आणि मावदासनं माघारी आली. आधी गेली गार्डीला गार्डीसनं गेली मावदाला. असला हेलपाटा झाला म्हणली रिकामा त्याला जळलं हातीनं पसरी असलं काम झालं. काय करायचं हेलपाटा झाला ती झालं पण काम पण झालं नाही. कुठलंच काम नाही. काय मी असतो पण तुम्ही काढली घ्या काढलं हिची वाट कुठवर बघत बसून बाई सगळं एकटीनं काढलं. आणि ही तुम्ही बरं केलं बरं का जी काढली ती साईडच आपली खाली ठेवली आहे. हा जशी का ठेवलं तुला नाही तर असं जर मी उलट ठेवलं असतं रोगी असं झालं असतं. आपसून आला असतं, हा. त्याला ते व्यवस्थित हाय का नाही या भाऊ आहे बहिणीनं? नवं या भाऊ हाय का नाही आम्हाला या कसलं भारी. बाबूचं सुख न तुटता एकदम पातळ मध्ये कसली बारीक झाली अजून कसली वेळ. मला कमीत कमी बघा एक 10 किलो ही करायचं. ही 10 किलो आणि कुरड्या 10 किलो सालपापड्या 10 आणि अशा मध्ये आपल्याला ती मळून हे करायचंय म्हणून चकल्या मला चकल्या तर ती लय आवडतं बरं का. उद्याच्याला असलंच करायचे त्या कारण की एका खाटावर जेवढं बसल तेवढं म्हणलं करूया. लय केलं का नाही कुठलं सुसत नाही करणार. दोघी जण लय करून काय करायचं. अजून ठिकाणा मधनं असतो गुराढोराचं बघावं लागतंय घरातलं बघावं लागतंय. बायच्या जातीला काम लय असतं. गड्या माणसाशी कळणार नाही घरात किती काम असतं किती नसतं. जेव्हा घरात बाय नसते तेव्हा बायची किंमत कळते की बाबा खरंच घरात किती काम असतं. बाय 5 मिनिटाला तर 5 मिनिटाला घर झाडून घेते पुसून घेते लुसून घेते भांडं जिथल्या तिथं ठेवते स्वयंपाक करते गुरांचं बघते सगळ्या माणसांची काळजी घेते सगळी कापडं धुते. कळत नाही तरी सुद्धा बायच्या जातीला गोड बोलत नाही ती नीट बोलत नाही ती. तू काय करते पहिल्यापासून तिच्यावर शब्द आहे. माझ्यावर नाही प्रत्येकावर शब्द आहे. प्रत्येक बायवर शब्द आहे. काय करता घरी घरी बसून तुम्ही काय करता. पण घरी बसून सुद्धा लय काम असते ती. सगळ्यावर ध्यान ठेवावं लागतं. सगळ्यांची मन राखावं लागते ती. जेवाय खायला रोजच एक करून चालत नाही. तरच्या भाज्या रोजच्या रोज वेगवेगळ्या करावं लागते त्या. एक दिवशी तर डबल कालवण असलं तर लगी म्हणते ती काल पण तिचं आज पण तीच. म्हणजे तुम्ही सांगा ह्या टोकरीला किती ताण आहे. लय ताण असतो तरी सुद्धा बाय काय करते पाठीवर टाकते मोहर चालत राहते. कारण की तिचं कर्तव्य तिला पार केल्याशिवाय भाग नाही. आई बापाच्या नावासाठी तिला नवऱ्याच्या घरी राहावंच लागतं. ती म्हणते ती गे डोली आईच्या दारात न उचलते आई बापाच्या आणि आरती नवऱ्याच्या दारात न उचलते. बाय सगळ्यासाठी झटते नवऱ्यासाठी झटते आई बापासाठी झटते भावांसाठी झटते सासूसाठी सगळे समोर राखावं लागतं तिला आनंद सगळ्यांसाठी झटते. तरी सुद्धा ती कुणाला कळत नाही. शेवटी तिच्या मनाचा विचार करणार कोण नाही. तसे हा बहादरणीचा विचार करणारी मी आहे बरं का.
तिचा मुखवटा जरा चुकलाय बहिणीनं. नाही बोलत नाही विषय गप बसती, व्हिडिओ पण टाकत नाही. काय करायचं शिजलंय बघा. तिला किती रस सांगितलं तर मग ती लय ऊन पडतंय काय मला काय सुचत एनर्जी नाही. जाते हो. माझी एनर्जी जाती म्हणती. काय करायचं सांगा, एनर्जी जाती म्हणते. आता उद्या म्हणती ताई लवकर उठूया आणि आता असंच एक ठिकाण भरून शिनच करूया. पुढल्या वर्षापर्यंत किती पण तळून खाऊ द्या, ढिलच पडायचं नाही. घटते असते तर लागतंय हो हे. एक ठिकाण काय जोक झालं का, थोडं झालं का एक ठिकाण. म्हणायचं रोज आहे. त्याला तिथं डबा बात असते. त्याला डबा घालून ठेवावं लागल. अजून नवरं म्हणते मशीगत खाते त्या ह्यांना काय झालं या नुसतंच म्हणते ते इथं दुखतंय तिथं दुखतंय. ह्यांना 3 टायमिंगला गिळायला लागतंय चांगलं चांगलं. अहो, नुसतं दुधावून काढलं मग शिवणी झाली म्हणून. असंच असतं. काय करायचं, नवरा येस तर कोणचीच बायको जेवत नाही. नवरा माझा कवाई गावाकडे सरासरी चालत असतं बरं का, नाही त्या बायका जेवत. वाट बघत बसते माझा वाघ कवा येतोय त्यांच्या संग मी जीवे. माझा वाघ सकाळी धरणं गेलाय. एक तर कामाला खाल्ला असल नसल काम असल काय झालं सारखं सतत तिच्या डोक्यात विचार राहतात. तरी सुद्धा तिलाच वाईट ठरवते ती. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय. मी किती पण करू द्या, ह्यांना का होतो कोणाला ठाऊक. घटकत चांगलं घटकत असं द्या. आता काय म्हणते ती की उन्हाळा पावसाळा हिवाळा ती तर कुठं सारखं आहे. मग हे पण असंच म्हणायचं ना, आपलं ढकलत राहायचं. पोरं बराबरीला आली ती या. अजून 2-3 वर्षानं माझं दादी हाताखाली येतंय, सगळा कारभार ती सांभाळतंय. त्यामुळे चलो 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 म्हणत आपली रेटच चालली आहे. हार मानणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत हार मानणार नाही. किती पण जीवनात संकट येऊ द्या, प्रत्येक संकटाला तोंड देणार. पण एक ना एक दिवशी सोन्याचा दिवस आणणार म्हणजे आणणार. मग तिथं माझ्या नवऱ्यानं मला किती पण त्रास देऊ द्या, कसा जरी असला तर शेवटी ती माझा आहे. त्यांनी बोलू द्या, काय म्हणू द्या, त्यांनी काय पण बोलू द्या, त्यांना सोडून कुठं सुद्धा जाणार नाही. चिकाटायवर मरीन तवाच जाय, तोपर्यंत जाणार नाही. सोडू नका. नाही बोलू दे गा, नवरा आपलं जास्त बोलत्यात उलट. त्यांनी आपल्याला बोलायला कुणाला बोलायचं, त्यांचा पण हक्का दाखवूनच असतो. जिथं हक्क दाखवतो तिथं माणूस भांडतो. प्रेम पण तिथं असतं. जिथे जास्त भांडण असतं तिथं खरंच लय प्रेम असतं बरं का बहिणी. लय प्रेम असतं. तेवढं मात्र मला सुद्धा अनुभव आहे. भाऊजी संग सुद्धा ही लय भांडते, पण भाऊजी शिवाय हिला करमत नाही आणि भाऊजीला पण हिच्याशिवाय करमत नाही. मध्ये पडणाराचं मरण आहे नाही दोघांच्यात. लय एकामेकावर जीव आहे. 2 दिवस जर माहेरला गेली तर लगे मागणं फोन करते तर अगं इथं शर्ट करण्याचं बंद पडलंय. पण एवढा दिर आहे माझा, कधी सुद्धा म्हणला नाही की अगं माझ्या पोटाची आपदा उठली तू ही. पोटाची आपदा उठत नाही. ती मला गॅरंटी असते. काही असलं ना पोटाची आपदा उठत नाही, पण शर्ट करताला बघतच नाही. तर जो ती 8 दिवस जाऊ द्या 4 दिवस जाऊ द्या, तिच्या शरीराची काळजी मला राहते. भाऊजी उन्हा तानाची शर्ट गाभणी असते, ती पाणी पाजत नाही तर करत नाही तर सावलीला बांधत नाही तर गाभणी शिरडे आहे, ऊन वाईट आहे. मग मी काय करत असते, ती गाभणी शिरडी तेवढी पाणी पाजून सावलीला बांधत असते. बाकीच्या उन्हात किती पण तोड द्या काहीच लावत नाही, पण गाभण चित्राबाला पाणी आणि सावली ही महत्वाची आहे. ऊन पडत असं केलंय बघा. आता उद्या पण करते जाऊ माझी म्हणजे ठिक भरून तर ठिक भरून करू, कशाला ढिलं पडायचं. आणि बांगड्या भरून येऊया. मला आई खवळायला लागली, ती काय केलं या अगं या बांगड्या भरायच्या आहेत त्या, जरा अडचण होती त्यामुळे बांगड्या वाढवल्या, त्याचा बांगड्या इथे भरून शिना. अगं तू केलंय ते केलंय आणि त्या बारकीनं पण तसंच केलंय. म्हणलं नाही पटत त्यांना पटत नाही, पप्पाला पण पटत नाही. आणि हात भरून बांगडी पप्पा काय म्हणतात, पोटाला एक वेळ उपाशी मिळालं तरी चालेल, पण कपाळाला कुकू, पायात जुडवी आणि हातात हात भरून बांगड्या ही बायचं घेणं आहे बघ कौशे. तू ही कवा सुद्धा इसरायचं नाही. पप्पा म्हणलं जर अडचण आलती म्हणून वाढवले ते इथे भरून शिना.